नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या महाफास्ट पद्धतीने। मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर आजच निकाल येण्याची शक्यता। ख्रिसमस सुट्ट्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस। कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल प्रश्नी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आज दिल्ली दौरा। दिल्ली दौऱ्याआधी मुख्यमंत्री राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला हजेरी लावणार। संसदेची सुरक्षा पाहायला मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचा दिल्ली दौरा। एक फुल दोन डाऊटफुलने दिल्लीचा पास काढलाय। दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांची टीका। शरद पवार गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता। इथेनॉल आणि कांदा प्रश्नावर पवार आणि शहांची भेट होणार। शरद पवारांनी अमित शहांची वेळ मागितल्याची माहिती। शरद पवारांचं भविष्य कोणी सांगू शकत नाही। शरद पवार भविष्यकारांचे अंदाज खोटे ठरवू शकतात। पवारांच्या दिल्ली दौऱ्यावरील प्रश्नावर दरेकरांचं वक्तव्य। हिवाळी अधिवेशनाचा आजचा 7वा दिवस। अधिवेशनात आज बीड जाळपोळ प्रकरणी लक्षवेधी मांडली जाणार। संदीप क्षीरसागर आणि रोहित पवार लक्षवेधी मांडणार। ठाकरे गटाच्या अदानी समूहावरील मोर्चाला धारावी पोलिसांची परवानगी नाही। मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज करा। धारावी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांना सूचना। धारावी बचावसाठी मोर्चा निघणार, आम्ही आंदोलन करणार। भाजपच्या उद्योगपती जावयाला मुंबई गिळू देणार नाही। खासदार संजय राऊत मोर्चा काढण्यावर ठाम। धारावी मोर्चाबाबत तयारी पूर्ण, निवडणुका घ्यायला सरकार घाबरतंय। आदित्य ठाकरेंची टीका। लोकशाही वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न, ठाकरे गट मोर्चावर ठाम। 16 डिसेंबरला मुंबईत ठाकरे गटाचा मोर्चा। ठाकरे गटाकडून अदानी विरोधातील मोर्चाचा टीझर जारी। धारावी पुनर्विकासात अदानीकडून मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे मोर्चाचं आयोजन। विधानसभा अध्यक्षांना आणखी किती वेळ वाढवून हवा? जे निकाल देणार त्यांनीच 5 वेळा पक्षांतर केलं। संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना टोला। बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत अद्याप निर्णय नाही। बारामतीवर अजित पवार, फडणवीस आणि आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील। प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। पंकजा मुंडे लोकसभा लढणार असतील तर आनंदच। पंकजा मुंडेंसंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील। प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। खासदारांच्या सभागृहात विद्रोही तरुणांनी भावनेचा स्फोट घडवला। 5 जणांना खासदार मुसलमान असता तर हिंदू खतरे में है अशा डरकाळ्या फोडल्या असत्या। संसदेतील घुसखोरीवरून सामनातून मोदींवर निशाणा। आगामी लोकसभेच्या अनुषंगाने उद्या भाजप पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार। काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक आज नागपूर दौऱ्यावर। काँग्रेस नेत्यांशी आणि आमदारांशी चर्चा करणार। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात राहुल गांधी यांच्या सभेसाठी काँग्रेसच्या हालचाली। निधी वाटपावरून काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी, पुरवणी मागण्यात विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना निधी दिल्याची चर्चा। कल्याण लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाची मोर्चेबांधणी। कल्याणमधील कार्यकर्त्यांची आढावा बैठक। रखडलेल्या पदाच्या नियुक्त्या करत लोकसभेची तयारी। मुंबईतील काही भागात सोमवारी पाणी कपात करण्यात येणार। मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ मंडळी जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार। पाणी टंचाईमुळे नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा डिसेंबर महिन्यात 116 टँकरद्वारे पाणी पुरवठा। येवला तालुक्यात सर्वाधिक 45 गावं, 15 वाड्यांना पाणी पुरवठा। उन्हाळ्यात पाणी प्रश्न गंभीर होण्याची चिन्ह। मुंबईत वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिका दिल्लीच्या धर्तीवर कृत्रिम पाऊस पाडणार। पालिकेने ग्लोबल निविदा मागवल्या असल्यामुळे स्वारस्य अभिरुचीसाठी आणखी 1 आठवड्याची मुदत। पापलेटच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून तांत्रिक अभ्यास समितीची स्थापना। शाश्वत मासेमारी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना सुचवणार। मुंबई महापालिकेकडून मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार। IIT पवईचे प्राध्यापक, स्थानिक नागरिक, पालिका अधिकाऱ्यांची समिती नेमली। कांदिवलीत कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांना आता होणार दंड। कबुतरांपासून होणारे आजार, दुर्गंधी रोखण्यासाठी कारवाई करण्याचा पालिकेचा निर्णय। भाजपचे माजी नगरसेवक अश्विन कासुदरिया यांना शिवीगाळ आणि मारहाण। 3 युवकांनी गाडी ओव्हरटेक करत केली मारहाण। युवकांवर अदाखलपात्र गुन्हा। दिशा सालियान प्रकरणाची SIT पथकाकडून आता तपास सुरू। या प्रकरणाची संबंधित जुनी कागदपत्र तपासल्यानंतर CCTV आणि प्रत्यक्षदर्शी यांचा जबाब नोंदवणार। मासिक पाळी येणारी स्त्री आणि मासिक पाळी हे अपंगत्व नाही। स्मृती इराणींचा महिलांना मासिक पाळी दरम्यान सुट्टी द्यायला विरोध। खासदार मनोज कुमार झा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना इराणींचं उत्तर।
पुण्याच्या इंदापुरातील उजनीची पाणी पातळी घटली. डिसेंबरच्या मध्यावर उजनीत केवळ 12 टीएमसी जिवंत पाणीसाठा. शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच करावा लागणार पाणी टंचाईचा सामना. पुण्यातील महात्मा गांधी विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद. पुण्यातल्या वातावरणातील बदलामुळे नागरिक हैराण. बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याचा नागरिकांना त्रास. पुण्याच्या इंदापुरातील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, रविराज राऊत आणि ठेकेदार सौरभ शिंदे यांच्यासह तिघांवर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. पारधी समाजातील तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत क्रीडा महोत्सवाचं आयोजन. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून विविध कला सादर. ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या वेल्हा तालुक्याचा डंका. अनुष्का करंजकर या तरुणीने पटकावला द्वितीय क्रमांक. नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव. पुण्याच्या राजगुरुनगरमधील रस्त्याचं काम संथ गतीने सुरू. जागोजागी खड्डे खोदून ठेवल्याने नागरिक त्रस्त. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील दिव्यांगांच्या पदरी उपेक्षाच. शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याचं चित्र. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा दिव्यांग बांधवांचा आरोप. नांदेडच्या बाजारपेठेत हरभऱ्याच्या भाजीची मागणी वाढली. मेथी पालक भाजीसोबत ग्राहकांची हरभऱ्याच्या भाजीलाही पसंती. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पिंपरी गावातील ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा. गावातील विकास कामं पूर्ण करण्यासाठी नागरिकांची मागणी. कोकणातील वीज बंदरं सुरक्षित होणार. कोकणातील सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असल्याचा नौदलाचा अहवाल. रत्नागिरीच्या खेड शहरातील 13 लाखांच्या चोरी प्रकरणी तिघांना अटक. खेड पोलिसांची कारवाई. गोंदियाच्या मोरगाव तालुक्यात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ. रामघाट येथील घर आणि धानाची नासाडी. हत्तींचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. नोव्हेंबर 2005 यापूर्वीच्या खासगी शाळेत शिक्षकांना जुनी पेन्शन. परभणीत पेन्शन बचाव समितीकडून शासनाच्या निर्णयाचं फटाके फोडून स्वागत. परभणीत मराठवाडास्तरीय पॉलिट्रॉमाकॉन 2024 कॉन्फरन्सचं आयोजन. डॉक्टरांचे मराठवाडास्तरीय 1 दिवसीय चर्चासत्र. नंदुरबार रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारत स्थानकांच्या यादीत करा. नागरिकांचे रेल्वे मंत्र्यांसह पंतप्रधानांना निवेदन. परभणीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती. निवडणूक आयोगाकडून गावखेड्यात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती मोहीम. वाशीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांचा संप 11व्या दिवशीही सुरू. 40,000हून अधिक मुलं जे आहेत ते घरीच. रत्नागिरीच्या चिपळूण शहराजवळील गोवळकोट जॅकवेल समोरील गाळ काढला जाणार. कोल्हापूर तिरुपती थेट विमानसेवा आता आजपासून बंद. प्रवासी संख्या अपुरी असल्याचं कारण देत विमान कंपनीनं सेवा केली बंद. मीरा भाईंदरमध्ये मनसेचं अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात आंदोलन. गोल्डन नेस्ट ब्रिज जवळ मनसेचा शोले स्टाईल आंदोलन. मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी. कोल्हापुरातील कोरोना साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणाची चौकशी होणार. तत्कालीन सीईओ अमन मित्तल यांच्यासह 2 अधिकाऱ्यांची चौकशी. घोटाळ्यातील तक्रारीची शहानिशा करण्याचं आरोग्य सहसंचालकांचं पत्र. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात. ठेकेदार बदलल्यानंतर अखेर 1.25 वर्षानंतर काम सुरू. तळेकाटे ते वाकेड 49 किलोमीटरचं काम होणार.